रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत बघणार आहेत आपण फुग्गाबाही, ती सुद्धा छोटी। बघा 5 इंच उंचीला मी आपले अस्तरची स्लीव्स कट केलेले आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण एंडिंग पर्यंत बघा आणि छोटासाच आहे, तुम्हाला सुद्धा खूप कामात येणार आहे। बघा हा जो आहे तो मी 4 लेयर मध्ये कापड असा फोल्ड केला, उंचीला 6 इंच आहे। आता आपण त्याला कट करून बाजूला करणार, म्हणजे 2 बाह्यांचा कापड आपल्या इथं कट होणार आहे। एक बाहीचा बाजूला ठेवत आता हा जो काही आहे त्याची रुंदी आपण बघणार। बघा 16 इंच, म्हणजेच आपलं हे ओपन केल्यावर 32 इंच कापड एकाच बाहीसाठी आपण वापरणार आहेत। आता आपण ओपन बाजूकडून 4 इंचावर मार्किंग करत खाली तसंच वरती आपण कट लावणार आणि मग आपण तिथूनच प्लेट घ्यायला सुरुवात करणार। आता आपण जिथून कट लावून घेतलेला आहे तिथूनच मी मस्त छोट्या छोट्या अशा प्लेट घेणार आहे। एकदम छान पैकी आपल्याला छोट्या छोट्या एकाच मापाच्या एकदम एकसारख्या अशा प्लेट इथं घ्यायच्या आहेत। खूप सुंदर आणि एकदम मस्त नवीनच आणि झटपट तयार होणारी जी बाही आहे ती मी तुम्हाला इथं दाखवत आहे। ही सुद्धा खूप सुंदर अशी वाटते, रेग्युलर आपण डेली यूजचे जे ब्लाउज असतात त्यांना देखील खूप छान वाटते। आता आपण जशा प्लेट खाली घेतल्या तशाच आपण ह्या वरच्या दिशेला सुद्धा घेणार आहेत। की म्हणजे खालचीच प्लेट आपल्याला बरोबर वरती अशी प्लेट करायची आहे। सेम पद्धतीने आपण वरती देखील सारख्या प्लेट घेणार आहेत। आपण त्यांना असं पसरत वगैरे काही नाहीये, जसा खाली आकार आहे तसंच आपला वरती सुद्धा येतोय। कापड खूप सुंदर आहे, ब्लाउज पीसचं एकदम मस्त कापड आहे आणि फुगा एकदम सुंदर असा इथं तयार होणार आहे। म्हणजे अशा कापडमध्ये आपण अशी सुद्धा बाही बनवू शकतो। याच्यात फ्रिलची सुद्धा डिझाइन खूप सुंदर तयार होते, पण आपल्याला कस्टमरने फुगा बाही सांगितली त्यामुळे आपण तीच बाही इथं तयार करत आहेत। तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे। रेग्युलर स्लीव जी आहे ती कटिंग करून घेतली, तुम्हाला 4ची 5ची जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही सुद्धा कट करू शकता। आणि अशा पद्धतीने बघा तयार झालेला आपला हा जो काही पार्ट आहे प्लेट घेतलेला त्याच्यावर आपण अस्तरची स्लीव्स ठेवत अशा पद्धतीने मी त्याला स्टिच केलं। आता वरून आपण दापटीप टाकणार, छान पैकी दापटीप टाकायची आहे आपल्याला। संपूर्ण कापडचा जॉइंट अस्तरच्या खाली घ्यायचा आहे ना, अस्तरवरच आपण दापटीप टाकत आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जे काही अस्तर आहे ते आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि वरून छान पैकी मस्त मी बरोबर 1/2 इंच वरून टिप घेतलेली आहे। बघू शकता अगदी मी काठावरून न घेता फक्त 1/2 इंच वरून घेत आहे, कारण का तर याला पट्टी आहे, म्हणजे लेस पट्टी आलेली आहे ब्लाउजला, त्यासाठी। आता आपण काय करणार बघा, याला मी आता काढून घेते, इकडून न टिप टाकता आपण उलट बाजूने टिप टाकणार की जेणेकरून परफेक्ट असं आपल्याला इथं स्टिच करता येणार आहे। आता इथं सांभाळत बरोबर आपले प्लेट जे आहेत त्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला सांभाळायच्या आहेत आणि तसंच आपल्याला इथं स्टिच करायचं आहे। प्लेटांची जशी दिशा आहे तशीच आपल्याला इथं राहू देत, व्यवस्थित असं संपूर्ण आपण बाही स्टिच केली। एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आता आपण इथं कट करणार आहेत। बघा किती सोपी पद्धत आहे, एकदम मस्त लांबलचक आयताकार कापड कट करायचा आणि मगच आपण तिथं स्लीव्ज बनवू शकतो। आता ही जी काही पट्टी आहे छोटीशी लेस पट्टी निघालेली, याला बघा ही जी आहे ते टिकली वर्क आहे, म्हणजे थोडेसे डायमंडहून थोडे कमी असतात ह्या टिकल्या, पण यांच्याने सुद्धा सुई आपली खराब होते मशीनची। तर मी त्या टिकल्या ज्या माझ्या आपल्या सुई खाली येणार होत्या त्या मी काढून घेतल्या खालच्या तशाच वरच्या, आणि मध्येच एक लाईन जी आहे ती मी इथं राहू दिलेली आहे। सुईचं टोक खराब होतं आणि मग कापड आपला असं ताणला जातो, त्याच्यामुळे आपली ब्लाउजची सुद्धा फिनिशिंग खूप खराब होत असते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी ही एकदम मस्त अशी बाही इथं तुम्हाला तयार करून एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।